मी आता पोहोचली आहे मालवणला आणि आता आहे तारकर्ली बीचला आणि इथे पोहोचताच सुंदर असा सनसेट मला बघता आला. सो आम्ही स्टेला थांबलो आहोत यश हॉटेलमध्ये, जे की आहे तारकर्ली बीचच्या एक्झॅक्टली अपोजिट साईडला. आणि इथे खूप चांगला स्टे आहे, म्हणजे 2 प्रकारचे स्टे आहेत. एक नॉर्मल स्टे आहे आणि एक वुडन कॉटेजमध्ये, तर ते मी तुम्हाला नंतर दाखवेन. पण आता आम्ही सध्या जेवायला आलो आहे आणि मी मागवलं व्हेज थाली आणि स्वप्नेने तर तुम्ही पाहिलाच. तर व्हेज थालीमध्ये आहे वरण भात, चवळीची भाजी, कोबीची भाजी, श्रीखंड, आम्रखंड, पापड, चपाती आणि माय मोस्ट फेवरेट सोलकढी. स्वप्नीचा टास्क. तो इथं आहे स्टे आमचा, आज आमचा स्टे हॉटेल यश आणि आहे तारकर्ली बीचला. आणि इथे या लाईनमध्ये जर तुम्ही तारकर्ली बीचला लागून जर असताल ना, तर तिथून तुम्ही क्रॉस करत असताना इथे बरेच सारे हॉटेल्स आहेत, खूप चांगले चांगले आहेत. पण आम्हाला हे स्पेशली आवडलं. आणि हे जे काही वुडन लुक आहे आणि त्याला ते वॉर्म लाईटने जे लुक येतं ना, तेच आम्हाला बघून खूप आवडलं. सो आम्ही इमिजिएटली इथे राहायचा विचार केला. आम्ही रूम्स वगैरे चेक केल्या. हा आहे रात्रीचा व्ह्यू, पण टुमॉरो इन द मॉर्निंग मी तुम्हाला एक डिटेल व्हिडिओ पण देईन, सो दॅट तुम्ही कधी याल इथे और तुमचे कोणी फ्रेंड्स और फॅमिलीमध्ये कोणी येत असेल, सो ही व्हिडिओ आय होप तुम्हाला हेल्पफुल असेल. सो मी एक डिटेल व्हिडिओ पण उद्या मॉर्निंगला तुमच्यासोबत शेअर करेन. सो आत्तासाठी गुड नाईट. टाईम फॉर स्कूबा डायव्हिंग. आम्ही स्कूबा डाईव्ह करणार आहोत आता. स्कूबा डाईव्ह सगळ्यांनीच नेहमी केली असेल आणि इवन इनफॅक्ट आम्ही देखील केली आहे. बट आजची स्कूबा डाईव्ह ही काहीतरी स्पेशल असणार आहे, कारण ह्या स्कूबा डाईव्हसाठी आम्ही हे सगळी ट्रिप प्लॅन केलेली. सो येस, एक स्कूबा डाईव्ह काय आणि कशी असेल आणि ऑफकोर्स स्पॉट वेगळा असणार आहे आणि तिथे जाण्यासाठी पण बराच वेळ लागणार आहे आपल्याला. सो हे सर्व मी तुम्हाला ह्या आजच्या ब्लॉगमध्ये दाखवत आहे. सो लेट्स गो. आता आम्ही जिथे स्टे करतो तिथून चालत अगदी वॉकेबल डिस्टन्स आहे 5-6 मिनिट्सचं. इथून चाललो आहे तारकर्ली बीचला. तारकर्ली बीचला तिथे बोट आहे, ती बोट आम्हाला घेऊन निघणार आणि आम्ही जाणार आहोत लाईट हाऊसच्या इथे, जे की आहे तारकर्लीच्या इकडचा लाईट हाऊस आहे. तिकडे हा स्कूबा पॉईंट आहे. आम्ही आता जातो तिथे, पण पहिलं जातो आम्ही तारकर्ली बीचला बोटमध्ये बसायला. जसं मी काल पण म्हटलं की हा जो बीचचा रोड आहे तारकर्ली किनाऱ्याच्या बाजूचा हा जो रोड आहे, इथून जर आपण चालत जातो आहे तर इथे आपल्याला बरेच स्टे मिळतील, होमस्टे मिळतील, प्रॉपर खूप लक्झरियस हॉटेल पण मिळतील आणि MTDCचं पण रिसॉर्ट आहे. सो देर आर सो मेनी ऑप्शन्स. जर तुम्ही इथे आलात आणि डिसाईड नाही केलं असेल की कुठे स्टे करायचं आहे, सो ह्या रस्त्याने जरी आपण सरळ सुटलो तर आपल्याला बरेच ऑप्शन्स मिळतात. सो इथे राहण्याचे तर खूप सारे ऑप्शन्स आहेत, तर त्याचं काही काळजी करायची गरज नाही आणि कुठे ना कुठे आपल्याला स्टे तर मिळूनच जाईल.
सो आम्ही जिथे स्टे करतो आहे ते हॉटेल यश. तिथे 2 प्रकारचे स्टे आहेत, एक स्टँडर्ड रूम्स आणि एक वुडन कॉटेजेस. सो आम्ही राहत आहोत वुडन कॉटेजेस, जे की तुम्ही आता बघतात. तिथे 8 प्रकारच्या रूम्स आहेत आणि रूम्सचं क्लिनलीनेस हायजीन खूप चांगलं त्यांनी मेंटेन केलेलं आहे आणि त्याची कॉस्ट इज अराउंड 4500 आणि त्याच्यामध्ये ब्रेकफास्ट इन्क्लूड आहे आणि आम्हाला थोडंसं डिस्काउंट दिलेलं आहे त्याच्यात विदाऊट ब्रेकफास्ट आणि जेवणाचे वेगळे. सो तुम्हाला जे पाहिजे आहे आणि इथे ऑथेंटिक मालवणी फूड मिळतं बरं का. बाकी तुम्हाला काही मिळणार नाही, पण मालवणी जेवण एकदम मस्त. आणि आता जी स्कुबा आहे ना, नॉर्मली इथे स्कुबाचे प्रकार आहेत ना, जिथे नॉर्मली टुरिस्ट येतात ते अगदी 5-10 मिनटात होते. ती स्कुबा तुम्हाला 1000 वगैरेमध्ये पण मिळेल. पण आम्ही जी आता स्कुबा करणार आहोत ना, ती एकदम आतमध्ये आहे समुद्रामध्ये, लाईट हाऊसच्या इथे. आणि ती खूप आतमध्ये, म्हणजे तिथे जायलाच आम्हाला जवळजवळ 1 तास लागणार आहे. आणि तिकडचा पॉईंट आहे ना, तिकडचा जो अंडरवॉटर व्ह्यू खूप चांगला असं आम्ही व्हिडिओमध्ये बघितलं आणि आज प्रत्यक्षात आम्ही अनुभवणार आहोत. आणि त्याचा ड्युरेशन पण थोडं जास्त आहे. सो जे पण काही आहे ते मी तुम्हाला आता दाखवेन. तो इथून मेन रोडवरून एक छोटासा रस्ता आहे हा, तिथून तिथून जातं बीचकडे. प्रत्येक होमस्टेने ना स्वतःचे प्रायव्हेट रस्ते बनवून घेतलेत. सो काही जण ना जाताना अलाउड नाही करत आहे. सो तुम्ही कधी आलात आणि इकडचे प्रत्येक रस्ते बीचकडे जातातच, पण ज्यांचे घरं आहेत त्यांनी तो रस्ता स्वतःसाठी करून घेतला आहे. सो जाताना परमिशन घेऊन जा, म्हणजे कोणी काही तुम्हाला बोलणार नाही. वॉक चालू आहे. आम्ही थोडंसं पुढे आलो, आता आम्ही कॉल केला आहे तर आम्हाला थोडंसं मागे जायचं आहे. तर तिथे बोटी उभ्या आहेत ना बाहेर तिकडे. सो समुद्रकिनारी मॉर्निंग वॉक. ज्यांच्याबद्दल मी बोलत होते ते हेच नाना. फायनली बोट पाण्यामध्ये काढली आहे आणि आता वी आर सेट टू गो.
पुढे अजून एक अर्धा तास आहे पॉइंटवर जायला. फायनली आपण पोहोचलो. येस हाच पॉईंट आहे जिथे आपण डाईव्ह करणार आहोत आणि इथे पोहोचायला खूप वेळ लागला आहे. इथे ना ती बघ. लास्ट टाइम स्वप्न लोक आलेले ना तेव्हा मजा अशी झालेली की इकडे आल्यावर समुद्र असा खवळला तर त्यांना त्यांचा पोपट झालेला, त्यांना ही स्कुबा करता आली नव्हती. आणि लकीली आता पाणी खूप चांगलं आहे आणि क्लायमेट पण खूप सुंदर आहे जेणेकरून आपल्याला स्कुबा एन्जॉय करता येईल. गेली मागे बघ इथल्या ना इथे साईडला ही केव्ज आहे. यांना थांबवून ठेवलेलं का तर वर्किंग मासे माहिती सॉलिड आहे ना पूरा दिख रहा नीचे पूरा टास्क चालू झाला माझा. लक्षात आहे ना तुझं. मला भीती नाही वाटत, मला फक्त ते करता आलं पाहिजे. दाखवेल सगळं. भीती वाटण्यासारखं आहे काय खाली? ते पटकन सेट होणार कारण दिसतंय सगळं. नानाने मला लग्नासाठी दुसरी मुलगी बघायला सांगितलं. प्लॅन आहे ते आमचा ठरला. नाजिम एक बार बोल रहा था नाजिम भाई रत्नागिरी में करते थे ना वो सीन देखा मैंने छोटा ही था मालूम जैसा पॉइंट था इसका जो सुबह का हात सोड. अरे फ्लोट घातलाय सोड. दोन्ही पण हात सोडून. माझा चेहरा खाली जाऊ नको. नाही नाही चेहरा वरतीच राहणार. तू फ्लोट आहे नाही नाही हात नको सोडू. नको सोडू. नॉर्मल आहे.
यायचं असेल, जे मी मगाचपासून सांगते की कोणाशी कॉन्टॅक्ट करा, तर ते हे आहेत विक्रांत स्कुबा डायव्हिंग. आणि माझा डीप सी डायव्हिंगचा कम्प्लीट अंडर वॉटर व्हिडिओ बघा नेक्स्ट व्लॉगमध्ये.